महिला अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात विरोधात आणखी एक महिलेनं लैंगिक शोषणाची तक्रार दिली आहे। दुसरीकडे खरातच्या मालमत्तेच्या चौकशीमधून देखील काही धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। खरातच्या सातबाऱ्यावर काही अधिकाऱ्यांची नावं आढळून आली, त्यामुळे देखील खळबळ माजली आहे। पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। बलात्कारी भोंदू अशोक खरातवर लैंगिक अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात एका महिलेनं लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली। तक्रारीनुसार पीडित महिला 7 महिन्यांची गर्भवती असताना नराधम खरातनं लैंगिक शोषण केलं होतं। 7व्या महिन्यात गरोदर महिलेला अधिक काळजी घ्यावी लागेल आणि त्यासाठी पूजा करावी लागेल असं खरातनं पीडित महिलेला सांगितलं होतं। खरात हा पीडितेच्या पतीला खोलीच्या बाहेर बसवून लैंगिक शोषण करत असे। पूजा आणि देवाच्या प्रार्थनेसाठी महिला एकटीच कॅबिनमध्ये असावी असं खरात म्हणायचा। पीडिता आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकीही खरातनं दिली होती। नकली साप, वाघाचं नकली कातडं दाखवून तो लोकांना घाबरवून अघोरी कृत्यही करायचा। पीडित महिलेच्या तक्रारीनुसार खरात विरोधात लैंगिक अत्याचार आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय। दुसरीकडे खरातची चौकशी करणाऱ्या एसआयटीनं चौकशीचं ठिकाणच बदललंय। खरातची आता अज्ञातस्थळी चौकशी सुरू झाली। खरातच्या फार्म हाऊसवरचे कर्मचारी आणि मंदिरातल्या पुजाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली। खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे। आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे। सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाहीत, म्हणून अशा प्रकारचे जे काही विक्टिम्स आहेत त्या विक्टिम्सला धीर देऊन, त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। त्याच्यामध्ये काही प्रमाणात आता महिला प्रतिसाद देखील देत आहेत। या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे। त्याच्यामध्ये एसआयटी तयार केलेली आहे। नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करत आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। खरात प्रकरणात काही अधिकाऱ्यांचेही लागेबंधे असल्याचं समोर आले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरातच्या अटकेच्या 3 दिवस आधी राज्यातले 3 IAS अधिकारी आणि खरातची बैठक झाली होती। शिर्डीतल्या एका नामांकित हॉटेलमध्ये हे अधिकारी खरातला भेटले होते। विनोद नावाच्या एका व्यक्तीनं खरातसोबत 3 IAS अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणली होती। भोंदू खरातच्या नावे 52 मालमत्ता असल्याचं चौकशीत समोर आलंय। खरातनं फसवणुकीतून ही माया जमवल्याचं बोललं जातंय। खरातच्या जमिनीचे व्यवहार करणारा एजंट दीपक लोंढेलाही एसआयटीनं ताब्यात घेतलंय। अशोक खरातकडे 1,500 कोटींच्या मालमत्ता असल्याचा अंदाज आहे। मुख्यत्वे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात या मालमत्ता आहेत। खरात आणि कुटुंबियांच्या नावावर तब्बल 52 सातबारा उतारे, यापैकी सुमारे 11 सातबारा उतारे पूर्णपणे स्वतंत्र मालकीचे, तर उर्वरित 41 सातबारा उतारे सामायिक स्वरूपातील आहेत। यात कल्पना खरात या महिलेच्या नावावर सर्वाधिक मालमत्ता आहे। स्वतंत्र सातबाऱ्यांमध्ये काही जमिनीवर खरातचा पूर्ण हक्क आहे। यापैकी केवळ पाथर्डी परिसरातच खरातच्या नावावर 29 जागा आहेत। गिरगावमध्ये 8, नाशिक शहर, गवळाणे, शिर्डी आणि निमगाव, कोऱ्हुळेमध्ये 1, सिन्नरमध्ये 6, कुंदेवाडीत 3 आणि आडगावमध्ये 2 मालमत्ता आहेत। धक्कादायक म्हणजे खरातच्या सामायिक सातबाऱ्यांवर काही अधिकाऱ्यांचीही नावं आहेत। बांधकाम कंपन्या, काही तहसीलदार, उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचीही नावं यावर दिसून येत आहेत। खरातच्या सगळ्या जागा कंपाऊंड केलेल्या अवस्थेत आहेत। अशोक खरात हा अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशीच आपल्या जागा बघण्यासाठी जायचा। अनेक वेळा एजंट दीपक लोंढेही खरातच्या सोबत असायचा। हे पाथर्डी शिवारातलीच एक जागा जी आहे ती कॅप्टन खरातनं या ठिकाणी बळकवलेली होती। जवळपास 3.5 एकर जागा आहे। अशा पद्धतीच्या त्याच्या अनेक जागा या संपूर्ण शिवारात आपल्याला बघायला मिळतात, ज्यांना पूर्णपणे कंपाऊंड केलेलं आहे, गेट लावलेला आहे। आणि ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की फक्त अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी कॅप्टन खरात हा या ठिकाणी यायचा। या ठिकाणी ज्या जागा त्यांनी घेतल्या त्या व्यवहारांमध्ये ग्रामस्थांना कोट्यवधी रुपयांना चुना देखील त्यांनी लावलेला आहेत। काही ग्रामस्थ असे आहेत की ज्यांच्या घरातले लोक आजारी असताना सुद्धा बळजबरी त्यांच्याकडनं व्यवहार केले आणि नंतर मात्र त्यांचे पैसे पूर्णपणे बुडवलेले आहेत। खरातला जमीन विकल्यापासून एक मुलगा बेपत्ता असल्याचं प्रकरणही समोर आलंय। पाथर्डी परिसरातले शेतकरी शिवाजी ढगेंनी खरातवर गंभीर आरोप केलाय। त्या माणसाने माझ्या पूर्ण कुटुंबावर आणि काय जादू येईल काय नाही, पण मला पूर्ण कर्जबाजारी करून टाकलं।
आणि माझी 69 गुंठे जागा त्यांनी लिहून घेतली आणि पूर्ण पैसे पण दिलेले नाही. आणि काही रस्त्यात जी जागा गेलेली आहे ती जागेचे पैसे त्यांनी दिले, खरेदी करून घेतली पूर्ण, पण त्या जागेचे पैसे दिले नाही. हा जिथे 10 कोटीचा रेट आहे गुंठ्याचा, त्यावेळेस 2 कोटीचा व्यवहार होऊन त्यांनी फक्त मला 97 लाख काहीतरी खरेदीचे पैसे दिलेले. तुमच्या डोळ्यात पाणी आलं, एवढं रडवलं तुम्हाला? लय रडवलं, अजूनही रडतो मी. एवढं रडवलं का दबापोटी आम्ही काही गोष्टी करू शकत नाही. माझा मुलगा 25/10 मिसिंग झाला आहे. जागा विकल्यावर पूर्ण जागा माझ्याकडून बळजबरी लाटली आहे. माझी स्वतःची प्रॉपर्टी असून माझी जागा विकून मुलगानं पैसे घेतले का नाही घेतले हे मला माहीत नाही. माझ्याकडे पैसे पण आले नाही, पण माझ्याकडे पैसेच आले नाही. माझ्या मुलानेच पैसे घेतले का नाही घेतले हे पण मला माहीत नाही. आणि तेव्हापासून तो फरारच आहे. हो, मिसिंग आहे, त्या तशापासून मिसिंग आहे. खरातचे अनेक प्रभावशाली व्यक्तींसोबत संबंध होते. मोठ्या राजकीय नेत्यांसोबत त्याची उठ बस होती. त्यामुळे खरातला काही राजकीय नेत्यांनी पाठीशी घातल्याचा आरोप होतोय. त्या भोंदू बाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. जे कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्रजींच्या, त्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातली भोंदूगिरी बुवाबाजी थांबणार नाही. या प्रकारचा त्यांच्यावर पहिला गुन्हा 2003 साली दाखल झालेला आहे. खरातच्या ह्या कारनाम्यांविषयी एक लेखमाला प्रसिद्ध झाली, तेव्हा त्या पत्रकाराला धमक्या देण्यात आल्या. तरी जर मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे त्यांच्याकडे जात असतील, त्यांच्या पायावर डोकं ठेवत असतील, तर ह्या सगळ्यांना सहआरोपी केला पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे. याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे. कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा. आता अनेक लोक जायचे, विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे. खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल, पण कोणी भेटलंय अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं. आता खरातच्या मिरगावमधील शिवनिका संस्थानाला महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाणी पुरवठा करण्यात आला होता. 31 जुलै 2020 रोजी राज्य सरकारने याचा GR काढला होता. नाशिकच्या दारणा धरणातून खरातच्या खाजगी संस्थेला हे पाणी दिलं जात होतं. मिरगावमधील स्थानिकांनीही खरात विरोधात पाण्याच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केलाय. ग्रामपंचायत निधीतून मंजूर झालेली पाण्याची टाकी खरातनं राजकीय दबाव टाकत शिवनिका मंदिर ट्रस्टसाठी वळवली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. अत्याचाराचे गुन्हे, जमीन व्यवहार आणि मालमत्तांची चौकशी, संस्थेला मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यावर टांगती तलवार यामुळे खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली. खरातच्या चौकशीतून आता कोणते अधिकारी आणि राजकारणी अडचणीत येणार हेच पाहावं लागणार आहे. पवन येवले आणि मनोज गाडेकर सह चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.